तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा जर अभ्यास करायचा असेल, ती गोष्ट समजून घ्यायची असेल, तर ती सगळ्यात पहिला तुम्ही ती गोष्ट किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचं वाचन केलं पाहिजे आणि वाचन करून त्याचं लेखन केलं पाहिजे. आता समजा एखाद्या पुस्तकाचा तुम्ही अभ्यास करताय किंवा एखादी गोष्ट तुम्ही शिकत आहे, तर त्याचं ती शिकल्यानंतर किंवा ती समजून घेतल्यानंतर त्याचं लेखन केलं पाहिजे. लेखन यासाठी की जसं तुम्ही समजून घेतलेली गोष्ट ज्यावेळी तुम्ही ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढता, त्यावेळेला ते पूर्णपणे तुम्हाला स्पष्ट समजायला त्याची सुरुवात होते आणि त्यामुळे लेखन करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. गोष्ट व्यवस्थित समजून घेण्यासाठी, शिकण्यासाठी ती नोटबुकमध्ये लिहिली पाहिजे. लिहिल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीबद्दल स्पष्टता आणि एक प्रकारे क्लॅरिटी येते. त्यामुळे लिहिणे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्या गोष्टीवर जे काही तुम्ही समजून घेतलं ते लिहून काढली पाहिजे. त्यामुळं काय होतं, तुम्हाला स्पष्ट समजते. ती गोष्ट स्पष्टपणे समजायला लागते आणि त्यात काही चुका असतील किंवा काही राहिलं असेल, तर ते पुन्हा लिहून काढल्यामुळे त्याची पुन्हा त्याचा सराव होतो. त्यामुळे लिहिणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट शिका, ती तुमच्या नोटबुकमध्ये लिहिली पाहिजे. मी सांगेन की लिहिणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही काही दिवसभरात शिकला असाल, ते तुमच्या नोटबुकमध्ये त्याची नोंद ठेवा. जेणेकरून काय होईल, एक रिमाइंडर असेल, तो नोटबुकमध्ये लिहिलेली गोष्ट ही रिमाइंडर असते तुमच्यासाठी. कधीही तुम्ही बघू शकता. परत वाचल्याने ती तुम्हाला रिमाइंड होते आणि मुद्दा तुमचा स्पष्ट समजतो. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. फक्त वाचन केल्यामुळे, समजून घेतल्यामुळे ते फक्त त्यापुरती मर्यादित राहते. पण वाचलेली, समजून घेतलेली, शिकलेली गोष्ट ज्यावेळी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवाल, त्यावेळी त्याचे पूर्णपणे अभ्यास केला असं म्हणता येईल.